भोकरदन नगर परिषद निवडणुकीचा आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि आपण जर पाहिलं तर शहरातील वयोवृद्ध असतील, अपंग असतील, सर्वच मतदारांनी या ठिकाणी आपला मतदानाचा अधिकार बजावण्याचं काम या ठिकाणी आपल्याला चोखपणे करताना दिसत आहेत। आपल्यासोबत हे अपंग बांधव आहेत। त्यांचे मला वाटतं दोन्ही पाय अपंग आहेत तुमचे ना, म्हणजे पायानं अपंग असून देखील या ठिकाणी मतदानाचा अधिकार बजावला आलेला आहे। दादा, नाव काय तुमचं मला सांगा? जगदीश सखाराम कुदळे, राहणार भोकरदन। मतदान केलं केलं। बरं, तुम्हाला चालायला जमत नाही, तुम्ही आता इथपर्यंत मतदानासाठी आलेले आहात, तर जे लोक त्यांना चालायला जमते त्यांना तुम्ही काय सांगा की ते मतदान करत? आपल्या मतदानाचा हक्क बजावा, त्यांना हेच सांगू इच्छितो मी, आपल्या मतदानाचा हक्क सगळ्यांनी बजावा आणि चांगला नगरसेवक निवडून आणा, हेच त्यांना सांगणे। तुम्हाला दोन्ही पायानं चालायला जमत नाही का? नाही। तुम्हाला मतदान केंद्रामध्ये मतदान करण्यासाठी जात असताना कसं जावं लागलं, मग कोणाला सोबत घेऊन जावं लागलं किंवा काय? मदतनीस असतो ना। असं बरं, मग तुम्हाला व्हीलचेअर वरती जावं लागलं का चालत? नाही, खुर्चीवर बसवलं होतं त्यांना। असं ना? काय सांगसाल बरं तुम्ही आणखी बाकीच्या सुज्ञ नागरिकांना की जे मतदान करण्यापासून वंचित राहतात की मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? मतदानाचा हक्क हा सगळ्यांनी करायलाच पाहिजे आणि चांगला नगरसेवक निवडून आणायला पाहिजे आणि आपल्या भोकरदनचा विकास व्हावा असं सगळ्यांनी सोचावा आणि मतदानाचा हक्क बजावावा। परत त्या ठिकाणी तुम्ही मतदानाला जात असताना तिथं तुम्हाला प्रशासनाचं कसं सहकार्य लागतं? नाही, प्रशासन चांगलं आहे, सगळं सहकार्य मिळालं त्यांचं। ते अपंगाची नोंद सुद्धा करतात, अपंगाची UDID चेक करतात आणि अपंगाची नोंद सुद्धा करतात आणि पुन्हा खुर्ची पण देतात बसायला। मला तुमचा पाय दाखवा ना, एक पाय हालत असेल तर। आपण पाहिलं तर हे जे मतदार आहे, या मतदारांनी अपंग असून देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्यांचा बाकीचे जे मतदार आहे की ते मतदानापासून वंचित राहतात, मतदान करण्याला नाकारतात, अशा मतदाराच्या या ठिकाणी त्यांनी एक संदेश दिलेला आहे की मी अपंग असून सुद्धा मतदानाचा अधिकार बजावलेला आहे, तर आपण देखील या ठिकाणी मतदानाचा अधिकार बजवावा असा देखील या मतदार बांधवांनी संदेश दिल्याचं दिसतंय। सोनाजी जोगदंडे, story.com, जालना।